विसर्जनाकरता भाविकांची तुफान गर्दी उद्या उसळणार असल्याचं कळतंय आणि या दृष्टिकोनातून या सगळ्या विसर्जन सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुद्धा नजर असेल। कर्मचारी आणि अग्निशमन दल तसंच पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात असणार आहे। समुद्रातील भरती ओहोटीच्या सूचना देखील त्या अनुषंगाने आता जारी करण्यात आलेल्या आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे समुद्र किनाऱ्यावरून गिरगाव चौपाटीवरून आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। अनंत चतुर्दशीसाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे। मुंबई महानगरपालिका मुंबईच्या लगत असलेल्या समुद्र किनाऱ्यांवरती 10 दिवसाच्या बाप्पाला विसर्जित करण्यासाठी निरोप देण्यासाठी सर्व प्रकारची तयारी पूर्ण केलेली आहे। मी सध्या गिरगाव चौपाटीवरती आहे आणि गिरगाव चौपाटीवरती एकूण जर आपण तयारी पाहिली तर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। मानवी मनोरे असतील, प्रखर दिवे असतील, तसेच या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी AI टेक्नॉलॉजी वाले कॅमेरे असतील, हे सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। तसेच नागरिकांना आणि भक्तांना आवाहन करणारे बॅनर सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। सर्वात महत्त्वाचे म्हणजे इको फ्रेंडली बाप्पा किंवा नैसर्गिक हानी पोहोचू नये यासाठी या ठिकाणी कृत्रिम तलावांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात आलेली आहे। करता 6 फुटांपर्यंत जे बाप्पांची मूर्ती जी आहे ती या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात येणार आणि 6 फुटांच्या वरचे जे उंची जे बाप्पा असेल या बाप्पांची मूर्ती जी आहे ती समुद्रात या ठिकाणी विसर्जित करण्यात येणार आहे। त्यासाठी शेकडो तराफे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। तसेच या गिरगाव चौपाटीवरती स्टील प्लेट्स ठेवण्यात आलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेचं आरोग्य पथक असेल, मुंबई महानगरपालिकेचं स्वच्छता दूत असतील किंवा मुंबई पोलिसांचा शेकडोंचा फौजफाटा या गिरगाव चौपाटीवरती राहणार आहे। माझ्या मागे आपण बघतोय कशा प्रकारची ही तयारी करण्यात आलेली आहे। काही नागरिकांना आवाहन करणारे बॅनर सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। तसेच समुद्र किनाऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते, त्यामुळे भरती आणि ओहोटी या संदर्भातील सुद्धा जे आवाहन आहे ते नागरिकांना सूचना देण्यात येणार आहेत। तसेच आवाहन सुद्धा करण्यात येणार आहे, कारण भरती आणि ओहोटीच्या वेळी खरं तर नागरिकांनी समुद्रात जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन आधीच करण्यात आलेलं। मात्र एकूणच 10 दिवसांच्या बाप्पाला निरोप देताना उत्साह भक्तांमध्ये असतो आणि कुठेतरी यामध्ये समुद्रामध्ये ते भक्त जात असतात, त्यामुळे कुठेही गालबोट लागू नये यासाठी लाईफ गार्डसाठी सुद्धा या ठिकाणी मानवी मनोरे पाहायला मिळतात। अशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेने सुसज्ज अशी तयारी मुंबईच्या सर्व चौपाट्यांवरती केली आहे। कॅमेरा पर्सन विन पेडणेकर सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।